बाबा, हे तुम्ही काय बोलताय? हा अतिशय चुकीचा विचार आहे. बैस, खाली बैस. खाली बैस मधु. मी योग्य तेच बोलतोय. आजोबा, तुम्ही माझ्यामुळे प्रेशर खाली येऊन जर हा निर्णय घेत असाल तर मी कुणाच्याही दबावाखाली येऊन हा निर्णय घेत नाहीये. मला कसला आलाय दबाव? बाबा, हा अतिशय चुकीचा विचार आहे. तो वाडा म्हणजे आपलं घर आहे, घर. असा किती वेळा येतोस रे त्या घरात मधु? वर्षातून एकदा? बाबा, आता जरी मी येत नसलो तरी रिटायर झालोय मी, तिथेच येणार आहे, तुमच्या बरोबर राहायला येणार आहे. तेव्हा मी असेन की नाही कुणास ठाऊक. आणि मिळालेल्या पैशात तू एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी घर विकत घेऊ शकतोस. काय म्हणतात रे त्याला, फार्म हाऊस का काय ते? बाबा, काय बोलताय तुम्ही? हे आपलं वडिलोपार्जित घर विकून? अरे, ती वास्तू सुद्धा कधीतरी नवी होतीच. आता जुनी झाली ती. 600-125 पावसाळे त्या वास्तूनं अंगावर काढलेत म्हणून तिथल्या दगडविटांमध्ये जीव गुंतवायचा का? माझा जीव तुमच्यात गुंतलाय रे. चंदूच्या मनावर आयुष्यभर डाग राहणार असेल तर असे 56 वाडे मी त्याच्यावर ओवाळून टाकायला तयार आहे. असो, बघा, माझ्यासाठी तुम्ही हे सगळं खरंच बाबा, तुम्ही सांगा ना त्यांना. आता मी कुणाचंही काहीही ऐकणार नाही. मधु, तू बाळ आणि कुसुमला कळवून टाक. आणि तू तुझ्या यशवंतरावांना घेऊन मला भेटायला ये. तुला आणि त्यांना जेव्हा शक्य होईल तेव्हा. व्यवहाराची बोलणी माझ्या समक्षच होतील. रक्कम मिळाल्यावर त्याच्या वाटण्या कशा करायच्या तेही मी ठरवेन. काळजी करू नका. मी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. बाबा, तुम्ही हे चला, सगळे वृक्ष विषय संपले. प्रथमेश कुठाय? अरे, प्रथमेश कुठाय? जरा वेळ त्याच्याशी खेळीन म्हणतो. माझा आनंद आता यातच आहे.
राहू दे, मीच शोधतो त्याला. राधे, ए राधे. काय इथून या खिडकीतून? हो, म्हणजे दगडाला असं चिठ्ठी बांधली होती आणि कुठे इथे येऊन पडली. इकडून? हो. बापरे, काय लिहिलं होतं त्याच्यात? अहो, त्यात लिहिलं होतं की म्हणजे तुम्ही बाहेर कुठे बोलू नका. पण अगं खुळी आहेस का तू? हं? मला इकडचं तिकडे करण्याची सवय आहे का सवय सांग मला. त्यात मी कमी बोलते. आता नाही, तुला मला सांगायचं नसेल तर सांगू नकोस. मला काय बाबा, शेवटी मी परकी ना. मी मला तसं काही नाही हो. पण हे सगळं इतकं विचित्र झालंय ना की त्या चिठ्ठीत लिहिलं होतं काय की आज एकाचं डोकं फुटलं, उद्या तुम्हा सर्वांचं नशीब फुटेल. उद्या म्हणजे आज? आता आज काय होणार? उद्या म्हणजे आजच असं नाही हो. उद्या म्हणजे उद्या उद्या भविष्यात कधीतरी असं. अगं म्हणून काय झालं? पण हे बरोबर नाही बाई. कोणाची तरी वक्रदृष्टी आपल्या या कुटुंबावरती. अगं मी तुला सांगते की त्या बाळाच्या घरावरती कोणीतरी नजर ठेवून होतं. मी नाही का तुला सांगितलं होतं? हो, तो माझ्या पाठलाग करत करत तो माणूस घरापर्यंत आला. अहो पण हो, खरंच ते मी विसरूनच गेले होते. आता त्याच्यानंतर हे, मग नंतर चंदूवरती हल्ला, आता तो दुसऱ्याच रात्री ते दगड. नाही पण वंश, मी बाबांना विचारून घेतलं सकाळी. त्यांच्याशी कशाला बोलायला जाता ग तुम्ही? त्यांना कशातलं काहीही कळत नाही. वहिनी, मी तुला सांगते वंश, हे मात्र मी ऐकून घेणार नाही. आली मोठी अगदी त्यांची लाडाची सून आली. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, मी हेच बोलणार. लोकांनी किती उदो करू दे, त्यांचा पण मी. वंश, जाऊ दे अगं, हा मुद्दाच नाहीये. पण मी काय म्हणते, ह्या सगळ्यावरती काहीतरी उपाय शोधून काढायला हवा. अहो, आधी त्याच्या ओळखीतल्या एका पोलीस इन्स्पेक्टरला जाऊन भेटणार आहे. ते सगळं होतंय ग, पण मी तुला सांगते, भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही बघ वहिनी. त्या चिंचणकर वहिनी आताच फ्रॅक्चरून पडल्यात ना बिछाण्यात. त्यांचा काय संबंध इथे? अगं त्याच मला घेऊन जाणार होते त्या बाबांकडे. अगं मी तुला मागच्या वेळेला नव्हतं का म्हटलं, एकदम पॉवरफुल बाबा अवतरलेत म्हणून. तर या बाथरूम मध्ये घसरून पडल्या. आता त्या बऱ्या झाल्याशिवाय मला जाता येणार आहे का बाबांच्याकडे? नाही, पण तू अजिबात काळजी करू नकोस. मी अगदी जपतप करेन, काहीही करेन, पण ना मी असेपर्यंत या आपल्या कुटुंबाला कोणाची नजर लागू देणार नाही. मला अगदी रात्रंदिवस उपास करायला लागले ना तरी चालेल. बरं, हे वहिनी, सकाळी ते नाश्त्याला काय केलं होतं? नाश्त्याला उपमा केलाय. हो, नाही तशी मी खाऊन आली आहे ग, म्हणजे पण आता 2-3 तास झाले ना. आणते ना. तिखट शेव असेल तर ती सुद्धा घाल का? हो, आणि सोबत आल्याचा चहा आणते. आल्याचा चहा. कुसुमात्या, हाक मारली. निघालात का तुम्ही? हो का? तुला काय एवढ्या चौकशा? नाही, एक विचारायचं होतं. तुम्ही माईला काही बोललात का? कोण माई? माई, माझी आई. तुम्ही तिला माझ्याबद्दल काही बोललात का? मी कशाला तुझ्याबद्दल काही बोलायला जाऊ? मला काय गरज आहे? एक गोष्ट स्पष्ट सांगते कुसुमात्या, एकदा माईच्या वाटेला गेलात तू, पुन्हा जायचं नाही. धमकावतेस मला? धमकावतेस का ते सांग मला. कुसुमात्या, आपण हळू बोलूया का? नाहीतर उगाच सगळ्यांसमोर तमाशा होईल आणि मग मला त्यांना सांगावं लागेल ना की तुम्ही माझ्या माईशी कसं वागलात ते. सांगू? मी काय घाबरते की का तुला? आणि मी तुम्हाला घाबरवतही नाही.
कुसुमाते, आजपर्यंत तुम्ही माझा पदोपदी अपमान करत आलात आणि मी तुम्हाला कधीच काही बोलले नाही. पण माझ्या माईला दुखवण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाहीये. पुन्हा ही चूक करायची नाही. नाहीतर मग या नाहीतर काय? नाहीतर या काळ्या जिभेच्या अवदसेच्या तोंडून काही निघालं तर, आणि ते खरंच खरं ठरलं तर पंचायत होईल ना तुमची. Mr. Shastri. Hi. Good morning. How are you? Morning. Fine, thank you. Firstly, thanks a lot, Inspector साहेब. माझ्या एका फोनवर माझ्यासारख्या कंपॅरेटिव्हली अनोळखी माणसाला लगेच तुम्ही भेटायला तयार झालात. मिस्टर शास्त्री, असं का बोलताय तुम्ही? आपण ओळखतो एकमेकांना. बरं, मिसेस शास्त्री कशा आहेत? या, शी इज फाईन नाव. गुड. बोला. येस इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मोठ्या भावावर कोणीतरी हल्ला केला. हल्ला झाला म्हणजे त्याच्याच घराखाली कोणीतरी त्याच्या डोक्यावर मागून वार केला, त्याला बेशुद्ध केलं आणि पळून गेला. चोरीचंही काही कारण नाही. तुमचे हे बंधू काय करतात ते? तो रिअल इस्टेट एजंट आहे. त्याची स्वतःची एक एजन्सी आहे. अँड वन मोर, काल रात्री आमच्या घरी ही चिठ्ठी कोणीतरी टाकली. एक खिडकीतून दगडाला रॅप करून त्यांनी आतमध्ये टाकली. आय सी. तुमचा कोणावर संशय आहे का? ऍक्च्युली तसं कोणी नाही आहे. पण काय? पण दोन अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्या मनात आमच्या कुटुंबियांविषयी आकस असू शकतो. कदाचित तेच या थरालाही जाऊ शकतात. कोण? एक म्हणजे रमाकांत खोत, शुभ्राचं, माझ्या बायकोचं, ज्याच्याशी आधी लग्न ठरलं होतं पण नंतर ते मोडलं. त्यांनी एकदा आम्हा दोघांनाही जीवे मारण्याचाही प्रयत्न केला होता आणि म्हणूनच त्याला जेल झाली होती. पण आता तो जामिनावर सुटलाय. कुठे असतो हा खोत? कोकणात. तिथेच अटक झाली होती त्याला? येस. पण त्याला आता गाव सोडण्याची परमिशन नाही आहे. सो या. तुम्ही म्हणाला होता दोन व्यक्ती. एक हा रमाकांत खोत, दुसरी कोण? यशवंतराव सरंजामे. यशवंतराव सरंजामे. तुम्ही ओळखता त्यांना? हा, म्हणजे हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. खूप धंदे आहेत त्या माणसाचे. अगदी क्लासेस पासून ते कन्स्ट्रक्शन ते राजकारण. त्यांचा तुमच्याशी काय संबंध? या माणसाने माझ्या वडिलांना काही पैशांच्या मोबदल्यात माझ्या वडिलांचे क्लासेस बंद करण्याची ऑफर दिली होती. काहीच दिवसांपूर्वी त्याने आमच्या वसईचा वाडा विकत घेण्याची ऑफर दिली होती. अर्थातच या दोन्ही ऑफर्स आम्ही धुडकावून लावल्या. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब,
इज अ व्हेरी क्रुकेड मॅन. मिस्टर शास्त्री, तुम्ही या दोन्ही गुन्ह्यांची FIR नोंदवलीत का? नाही. मिस्टर शास्त्री, सर्वात पहिल्यांदा ते करा, मग मी बघतो काय करायचं. आपण शोधून काढूया माणसाला. नाही, मला कोणाकडे मदत मागावी तेच कळेना. तुमचं कार्ड होतं माझ्याकडे म्हणून मी तुम्हाला एक फोन केला. नाही, बरं झालं मला फोन केला. तुम्ही FIR नोंदवा, म्हणजे काय सगळ्या गोष्टी अकॉर्डिंग टू प्रोसिजर होतील. मग मी बघतो ना काय करायचं ते. थँक्यू. मी निघू आता. या हे ठेवा तुमच्याकडे. मिस्टर शास्त्री, जमलं तर आपण आजच पुन्हा भेटूया का संध्याकाळी वगैरे? म्हणजे पुन्हा 2 दिवस पुढे मी नाही आहे. मला काय एखाद दुसरी इन्फॉर्मेशन काढावी लागेल. जस्ट अ फोन कॉल अवे. तुम्हाला वेळ असेल तर आपण आज संध्याकाळीच भेटूया. येस येस, नॉट अ प्रॉब्लेम. पण कुठे भेटायचं? इथेच? दॅट्स फाईन. नो प्रॉब्लेम. सो सी यू इन द इव्हनिंग. प्लीज टेक केअर. यू टू. साहेब, विक्रांत बोलतो. काय झालं? अहो, बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? घाम आलाय का? अहो, हात का थरथरतो तुमचा? काय झालं? अहो, बोला ना. टेन्शन मध्ये आणखीन काय होणार? का कसलं चंदू बरा आहे ना? काय झालं? बाबा वाडा विकायचं म्हणतात. काय? चंदूला म्हणाले ते यशवंतरावाला सांग तसं म्हणावं. पण व्यवहाराची बोलणी त्यांच्या समक्ष व्हावी तेवढी त्यांची इच्छा आहे. मला बाळ आणि कुसुमला कळवायला सांगितले. हो, पण असं अचानक चंदू काही बोलला का त्यांना? ऍक्च्युली नाही बोलला. बाबांनाच तसं वाटतंय. म्हणजे सध्या जे काही प्रकार चालले ते चंदूवरती हल्ला, ती चिठ्ठी, या सगळ्याचा भाड्याशी काहीतरी संबंध आहे असं म्हणाले ते? म्हणाले नाही, माझा अंदाज आहे. नाही, पण असं डगमगून जाऊन कुठलाही निर्णय घेणारे बाबा नाही तो. असं मला काही कळेनासं झालंय का मला. हे त्यांना घेऊन डोकं कान सगळं बधीर झालं. मी इथपर्यंत कसं आणलं त्याला आठवण. बघा, तुम्ही जरा शांत व्हा. यापूर्वी सुद्धा बाबांनी असे निर्णय घेतले होते, त्यावेळेला आपल्याला ते मान्य झाले नाहीत. पण नंतर शुभ्राला सून म्हणून स्वीकारण्याविषयी म्हणत असशील ना, ते मला मान्य आहे. वाडा विकायच्या विषयी म्हणत असशील तर नाही, मला हे मान्य होणारच नाही. बाबांनी काय प्रत्यक्ष देवाने जरी सांगितलं तरी मला मान्य होणार नाही. ते माझं अर्ध आयुष्य गेलं की तिकडे. हो हो, त्या वाड्यामध्ये काय ते गलिच्छ हॉटेल घालायचं तिकडे. मला बाबांशी बोललंच पाहिजे. हे होता कामा नये. हे बघा, माझं जरा ऐका. आत्ता नका बोलू, जरा नंतर वेळ गेली असेल सुद्धा